चला तर आज आपण भेंडीची भाजी बनवूया। बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी ही रेडी झालेली आहे। खूप मस्त भाजी होते। एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। आज आपण वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत। खूप मस्त होते। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा। मी इथे छान भेंडी धुवून कट करून घेतलेली आहे। भेंडी आपल्याला ओली अजिबात घ्यायची नाही, सुकून पुसून घ्यायची आहे। वाटीमध्ये मी 2 चम्मच बेसन घेत आहे व भेंडी कट करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी हळद घालणार आहे 1 चम्मच, लाल तिखट घालणार आहे थोडंसं मीठ घालायचे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे। थोडंसं जिरा पावडर घातलेलं आहे। ज्या गाठी वगैरे बिलकुल आपल्याला होऊ द्यायच्या नाही। थोडंसं ओवा घातलेला आहे मी चिमूटभर। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला पाणी घालायचं यामध्ये व असं फिरवून घ्यायचं आहे। छान गाठी वगैरे बिलकुल आपल्याला होऊ द्यायच्या नाही। बेसनला जास्त पाणी लागत नाही, थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। खूप मस्त अशी ही भेंडीची भाजी होते। तुम्ही नक्की एक वेळेस माझ्या या पद्धतीने बनवून बघा। नक्कीच तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळेस बनवाल। जर तुम्ही ही भेंडीची भाजी एक वेळेस खाल्ली तर आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळसरही आपल्याला करायचं नाही। जसं की आपण भजी पकोडे वगैरे बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे। बघू शकता थोडंसं पातळ ठेवायचं त्याच्यापेक्षा। आता हे बेसन आपल्याला हे भेंडीवरती पसरवून घ्यायचं आहे, टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता एवढं थिक आपल्याला बेसन ठेवायचं आहे। आता हे सर्व आपल्याला भेंडीमध्ये टाकून द्यायचं आहे। हे मिश्रण अशा पद्धतीने कमी जास्त तुम्ही करू शकता, आणखीन म्हणजे वाढू शकता बेसन। जेवढी भेंडी आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। याचं माप वगैरे काहीही नाही। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने चम्मचने। सर्व असं भेंडीला आपलं बेसन हे लागलं पाहिजे। झटपट अशी ही रेसिपी आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये ही भाजी होते। कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आणि खूपच मस्त भाजी होते। एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा। आता इकडे मी तेल ठेवलेलं आहे तापवायला। तेल छान गरम झालं की आपण जसे भज्जे काढतो त्या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। माझे हात थोडेसे ओलसर होते म्हणून बघू शकता भेंडी ही हाताला चिटकत आहे। त्यामुळे तुम्ही भेंडी पूर्ण सुकून घ्या व हात कोरडे करूनच हे करा। अशा हाताला भेंडी नाही तर चिटकते, भरपूर वेळ लागू शकतो आपल्याला। अशा आपल्याला सर्व हे तळून घ्यायचे आहे भेंडी। अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। एकदम असा ब्राऊन कलर लालसर येऊ द्यायचा आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। जेवढे बसेल तेवढेच आपल्याला एका घाण्यामध्ये तळायचे आहे, नाहीतर एकमेकांना चिटकतील। तळल्यानंतर ते निघते चिटकले तरी पण। अशा प्रकारे आता परतवून घ्यायचं आहे। बघू शकता कलर असा मस्त छान असा लालसर येत आहे, सोनेरी। आता आपण हे भेंडी काढून घेऊ। मस्त छान असे तळल्या गेले फ्राय झालेली आहे आपली भेंडी। चला तर ही भेंडी आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये। बघू शकता ऑइली बिलकुल झालेली नाही। किती मस्त असे तुम्ही भज्जीसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने भेंडीचे। खूप मस्त असे होतात। अशा पद्धतीने मी सर्व भेंडी फ्राय करून घेतलेली आहे। सर्व भेंडी आपण तळून घेतलेली आहे। चला तर आता त्याच तेलामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे मी, त्यात तेलामध्ये कांदा घातलेला लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे। छान असा कांदा आपला लालसर झालेला आहे। तर यामध्ये मी थोडंसं 1 चम्मच लसूण घालणार आहे, लसूणची पेस्ट। कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी यामध्ये। थोडंसं जिरं आणि मोहरी घातलेली आहे, ते छान तडतडू द्यायचे आहे आपल्याला। त्याला छान असं परतवून घ्यायचं आपल्याला 30 सेकंद। त्यामध्ये मी लसूणची पेस्ट घातलेली आहे 1 चम्मच।
5 ते 6 लसणाच्या कळ्या कुटून घातलेल्या आहे. ते पण छान आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. थोडंसं कोथिंबीर व टोमॅटो घातलेला आहे. ते पण छान असं आपलं एकदम बारीक असं टोमॅटो कट करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मिक्सरमधून सुद्धा टोमॅटो काढून घालू शकता एक पेस्ट करून. छान आता टोमॅटो आपला एकदम सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट आपला टोमॅटो हे छान असं शिजू द्यायचा आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट असं हे आपला टोमॅटो झालेला आहे. खूप मस्त ही भाजी होती. तुम्ही एक वेळेस बनवून बघा. थोडंसं मीठ घालत आहे मी. लवकर टोमॅटो आपलं सॉफ्ट होतं मीठ घातल्यावरती. अशा प्रकारे प्रेस करून घेत आहे मी. टोमॅटो आपलं एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे, लवकर शिजल्या जाईल. एकदम गाळसर असं छान असं मेल्ट आपलं टोमॅटो झालेला आहे. 1 चम्मच हळद घालणार आहे मी यामध्ये. 1 चम्मच लाल तिखट घालायचे. तर छान हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. थोडंसं 1 अर्धा चम्मच मसाला घातलेला आहे यामध्ये मी. छान परतवून घ्यायचं आपल्याला 1 मिनिट मीडियम गॅसवरती. छान आपल्याला मीडियम गॅसवरती हे परतवून घ्यायचं आहे. आता यामध्ये साधारण 1 वाटी एवढं तुम्ही पाणी घालू शकता. आता तुमच्या भाजीच्या प्रमाणात तुम्ही पाणीही घालू शकता. तर मी इथे साधारण 1 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे. तुम्ही आणखीन सुद्धा ॲड करू शकता पाणी. तर हे सर्व आपल्याला याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. 30 ते 25 सेकंद छान असं याला शिजू द्यायचं आहे आपल्याला. मस्त छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी जिरा पावडर घातलेला आहे 1 चम्मच. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम गॅसवरती. आता जी आपण भेंडी फ्राय केली होती ते यामध्ये आपल्याला घालायची आहे. आता हे छान असं मसाले भेंडीला लागले पाहिजे आपल्या. छान असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला. तुम्ही कधी अशी भाजी बनवली का कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे ते पण कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. मस्त आपली भाजी ही रेडी झालेली आहे. तुम्ही साधारण 1 मिनिट वाफू दिली तरी पण चालते आणि किंवा लगेच गॅस बंद केला तरी पण चालते. मस्त आपली भेंडीची भाजी ही रेडी झालेली आहे. आगळी वेगळी अशी खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा. तुम्ही या जर भाजीवर लिंबू वगैरे पिळला तरी पण फार खूप छान अशी लागते मस्त. छान झाली एकदम. चिकट वगैरे बिलकुल ही भाजी झालेली नाही. बघू शकता किती चमचमीत व झणझणीत आपली भेंडीची भाजी ही रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. चला पुन्हा भेटू.